श्री स्वामी समर्थ मंडळी, आपल्या घरी स्वामी समर्थ माऊली राहतात की नाही याबद्दलचे एक 20 संकेत देण्यात आलेत. हे संकेत जर तुमच्या घरात तुम्हाला जाणवत असतील तर समजून जा की श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरी राहत आहेत. चला तर हे संकेत कोणते आहेत ते बघूयात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता किंवा स्वामींची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. जेव्हा देव घरात राहतात तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवतं. काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता, पण अनेक वेळा असं घडतं की देव तुमच्या घरात वास करतात, पण तुमच्या काही चुकांमुळं, तुमच्या काही कर्मांमुळं ते परत जातात. कारण त्यावेळेला अनेकदा लोक काही चुका करतात. जसं की लोक आहेत त्यांच्या घरी, ज्यांच्या घरी देव राहतो, पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतःच देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात. तर तुमच्या या सर्व चुकांमुळं देव तुमच्यावर क्रोधित होतात. म्हणून आज आपण या लक्षणांबद्दल अगदी सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमधनं. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक तुम्हाला जाग येते, तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल, तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच स्वामी समर्थ आहेत. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्हाला नक्कीच काही गोष्टी जाणवतील की तुमच्या घरी स्वामी आहेत. घरात एखादं संकट येतं आणि अचानक टळतं, हे जाणून घ्या की ते स्वामींमुळं होतं. आपल्या घरी स्वामी वास करतात, त्यामुळंच ते संकट टळतं. आपल्याला वाटतं की आता काहीतरी चुकतंय, काहीतरी वाईट होतंय, काहीतरी अडचण येते. बऱ्याचदा आपल्याला पैशाची अडचण असते. मी असं नाही म्हणत की स्वामी येऊन तुम्हाला पैसे देतील किंवा स्वामी तुमच्यावरती पैशाचा धनवर्षाव करतील किंवा धनलाभ होतील, असं नाही. पण तुम्हाला आलेल्या अनेक अडचणींमध्ये, पैशाच्या अडचणींमध्ये स्वामी मदत करतात. ते कसं? तुमचे आप्तेष्ट, मित्रमंडळी किंवा कुणी परका माणूस असेल, तुम्ही त्याच्याकडून आर्थिक मदत मागता आणि तुम्हाला ती लगेच होते. तुमची त्यावेळची संकट, त्यावेळची अडचण दूर होते. हे कोण करतं? त्या व्यक्तीच्या रूपात स्वामी आपल्याला मदत करत असतात. म्हणजे तुमच्यावर ज्या वेळी अशी संकट येतात, त्यावेळी ज्यावेळेस तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्याचा एक मार्ग मिळतो, तो पॉझिटिव्ह मार्ग म्हणजे स्वामी. स्वामींचा वास आपल्या घरात असतो, म्हणून तरी ह्या गोष्टी घडतात. प्रत्येकाला संकट येणार, प्रत्येकापुढं अडचणी येणार, हे विधिलिखित असतं, ते बदलत नाही. ते स्वामीही बदलू शकत नाहीत, पण स्वामी त्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठीचा मार्ग नक्की दाखवतील. आणि ज्यावेळी स्वामी घरी असतात त्यावेळी ह्या संकटांमधनं आपण आपोआप बाहेर पडत असतो. त्यासाठी कुणाच्याही रूपानं स्वामी आपल्याला मदत करत असतात. फक्त ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. स्वामी आपल्या घरी आहेत याचं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण मनात ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. स्वामींचं वाक्य आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त मनात ठेवा आणि श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. तुम्ही ज्यावेळी अडचणीत असाल त्यावेळी मदत कुणाकडेही मागा. स्वामी त्या व्यक्तीच्या रूपानं तुम्हाला मदत करतील. ज्यावेळी घरी कुणी आजारी असतं, आजारपणातनं त्याला बरं करण्यासाठी तुम्ही वैद्यकीय उपचार जरूर घ्या, ते घेणं गरजेचंच आहे. पण मनामध्ये स्वामी समर्थांबद्दलची एक पॉझिटिव्ह एनर्जी राहू द्या. ती एनर्जी तुम्हाला संकटामधनं, त्या आजारपणातनं बाहेर पडण्यासाठी मदत करेल. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात, हे संकेत आहेत तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्यासाठीचे आणि स्वामी आपल्यासोबत आहेत ह्या गोष्टीचे. श्री स्वामी समर्थ.